गायज, वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर मी आज ह्या आउटफिटमध्ये कशी दिसते आहे मला नक्की सांगा. मी हे आउटफिट याच्यामुळे घातलेलं होतं कारण की मी चाललेली होती बड्डेला, म्हणजे माझ्या बहिणीच्या मुलाचा बड्डे होता त्याच्यासाठी. तर इकडे मी पहिले कर्ल्स करत होती, म्हणजे माझं आउटफिट तर रेडी होतं. म्हटलं थोडंसं मेकअप वगैरे करून घेऊया. मेकअप तर मी इतका नव्हताच केलेला, नॉर्मल लाईट होता, पण मग म्हटलं कर्ल्स वगैरे करू कारण की मला कर्ल्स जास्त आवडता. पण मग नंतर विचार केला, यार लोकेशन पण भरपूरच लांब आहे आणि आपण असं पण स्कार्फ बांधून जाणार आहे, तर ते कर्ल्स असे पण काय राहणार नाही. मग म्हटलं ठीक आहे, जाऊ दे, मी कर्ल्स नाही करत. मग फ्रंटचेच फक्त थोडेसे कर्ल्स केले आणि मग त्यानंतर इकडे मी आज हे वॉच वेअर करणार होती. म्हणजे माझ्या बड्डेच्या दिवशी मला हे गिफ्ट आलेलं, पण मी अजून काही वेअर केलेलं नव्हतं. मग म्हटलं चला आज आपण वेअर करूया. आणि मग त्यानंतर माझी मामांची मुलगी आलेली, लहान्या मामाची. मग मी तिला प्रेसॉन वगैरे लावून दिले. इकडे मी फ्लेक्स करते आहे. आणि मग त्यानंतर आम्ही तिथनं निघालो आणि पहिले गेलो आम्ही DIYला, कारण की आम्हाला गिफ्ट घ्यायचं होतं स्वराजसाठी. तर इकडे गिफ्ट कमी आम्ही मस्तपैकी मिरर सेल्फीज घेत होतो. मग फायनली आम्ही तिथनं गिफ्ट वगैरे घेतलं आणि तिथनं आम्ही निघालो लोकेशनला जाण्यासाठी, म्हणजे जिथे बड्डे आहे तिथे जाण्यासाठी. मग आम्ही फायनली त्या लोकेशनला पोहोचलो आणि तिथे पोहोचल्याच्या नंतर आम्हाला वाटलं बड्डे स्टार्ट झालेला आहे, पण बड्डे स्टार्ट झालेला नव्हता. मग आम्ही बड्डे बॉयसोबत थोडे फोटो वगैरे क्लिक केले आणि इकडे आमच्या साक्षी मॅडम स्नॅप टाकत होत्या. मग म्हटलं चला थोडा अजून वेळ आहे, तोपर्यंत आपण फोटो क्लिक करून घेऊया. तर इकडे मी पहिले प्रेस ऑन लावून घेत होती माझे नेल्सला, कारण की मी लावलेले नव्हते. मग त्यानंतर बड्डे बॉयची सुद्धा इथे एंट्री झाली, तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी तो गाडीवरती आलेला. आणि मग त्यानंतर एंट्री वगैरे झाल्याच्या नंतर इथे केक कटिंग चालू होता. मग आमच्या स्वराजनी मस्तपैकी इथे केक कट केला. साक्षी, मी मिनी ब्लॉग मध्ये काय सांगणार आहे, पोरगी गिफ्ट चोरायचा प्रयत्न करत ती सगळं लक्ष गिफ्टवर होतं म्हणून ती गिफ्ट पाशी जाऊन बसली होती. नाही, ते गिफ्ट तिला सगळे घरी न्यायचे, ओपन करायचे म्हणून पळाली. पैशांचे पाकिट आहे ना, ते आपल्याला घेऊन यायला पाहिजे. अर्धे आपण घेऊन पाहिलं आमची काय प्लॅनिंग चालू होती. मग त्यानंतर मी वरती गेली, म्हणजे मम्मीने आम्ही स्वराजला गिफ्ट वगैरे दिलं आणि त्यानंतर आम्ही पहिले गेलो पेट पूजा करायला, कारण की खूपच भूक लागलेली होती आणि तिथे इतके पदार्थ होते की ते बघून मला कुठून सुरू करू हेच कळत नव्हतं. मग आमच्या माई मॅडमसुद्धा नंतर आल्या लेट, आणि मग इकडे मी गुलाबजाम तुम्हाला दाखवून खाते आहे. मी गोड जास्त खात नाही. पण मग त्यानंतर मग इकडे फॅमिली सगळी बसलेली आणि लगेच विषय आलेला लग्नावरती. मग म्हटलं चला इथून पहिले आपण पळूया. मग आम्ही गाडी काढली पहिले घरी जायला निघालो, कारण की असं पण 11 साडे 11 वाजलेले. मग आम्ही तिघी बहिणी मस्तपैकी गाणे लावत मस्तपैकी चाललो होतो. मग पेट्रोल टाकण्यासाठी पहिले आम्ही तिथे गेलो, पेट्रोल वगैरे भरलं आणि परत आमची गाडी आम्ही काढली घरी जाण्यासाठी. आणि मग मध्येच आम्हाला मसाला दूधसुद्धा दिसलं. म्हटलं चला पिऊनच जाऊया. मग मसाला दूध वगैरे पिलं आणि आलो घरी. तर आजसाठी एवढंच. ते भेटू आपण नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये, म्हणजे उद्याच्या. बाय.